पन्हाळगडाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे महाराष्ट्र शासनाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पन्हाळगड जागतिक वारसामध्ये समाविष्ट होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यानिमित्ताने आज पन्हाळा येथील सांस्कृतिक हॉलमध्ये पन्हाळा वासियांचे जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला। या बैठकीला शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक गाईड आणि आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत रामानंद गोसावी यांनी जैसलमेर राजस्थानच्या किल्ल्यातील स्थानिक व्यावसायिकांना हलवले गेले होते, तसा इथे प्रश्न उपस्थित होईल का असा प्रश्न उपस्थित केला। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की पन्हाळा वासियांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील आणि कोणालाही हलवले जाणार नाही। माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडे यांनी जुना नाका काढण्याबाबत विचार मांडला आणि त्या ठिकाणी काही पर्यटक माहिती केंद्र किंवा वस्तुसंग्रहालय उभारण्याची सूचना केली। त्यांनी भविष्यात त्या जागेवर कोणतीही इमारत बांधण्यास परवानगी मिळणार नसल्याचंही सांगितलं। माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले यांनी पन्हाळगडाच्या तटबंदीचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी सुचवले की पर्यटनाच्या सोयीसाठी तटबंदी मोकळी करावी, कारण अनेक खाजगी मालमत्तांमुळे बुरुज बंदिस्त झाले आहेत। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की योग्य निधी मिळाल्यास तटबंदी मोकळी करण्याचे काम हाती घेतले जाईल। पन्हाळगडाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटकांसाठी सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरला आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।